नमस्कार, श्री स्वामी समर्थ. केतू मघा नक्षत्रात प्रवेश करतो आहे 29 मार्च 2026ला आणि ते 5 डिसेंबर 2026 पर्यंत. तू ते मीन राशीला त्याचे परिणाम काय होणार आहेत ते बघूयात. केतू हा मघा नक्षत्रामध्ये असताना त्याची शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे. म्हणजे बेडपणा, हाडांचे प्रमाण जास्त दिसते. कष्टाळू, मेहनती लोकांचे कष्टकरी लोक यात जास्त दिसून येतात. अधिकार योग कमी असतो. केतू औषध आणि रसायने आणि विद्येत यश मिळवतो. तो लग्न राशीपासून 11व्या स्थानी केतू असणार आहेत. लाभ, मित्र, इच्छापूर्ती, मोठ्या भावंडांशी मतभेद होऊ शकतात. तुमच्या मित्रपरिवारात मोठे बदल होतील. स्वार्थी मित्र दूर होऊन आध्यात्मिक व्यक्ती जवळ येतील. गुंतवणुकीतून अचानक नफा मिळू शकतो, पण जोखीम घेताना सावध राहा. वृश्चिक लग्न असेल तर केतू हा 10व्या घरात कर्म, करिअर, सत्ता या गोष्टींवर परिणाम करणार आहेत. नोकरीत किंवा व्यवसायात तुम्हाला अधिकाराची जागा मिळेल, पण तुम्हाला त्यात रस वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा. वडिलांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. काही लोक या काळात नोकरी सोडून स्वतःचे काहीतरी वेगळे सुरू करण्याचा विचार करू शकतात. धनु लग्न, धनु राशीपासून 9व्या घरामध्ये केतू विराजमान आहेत सध्या. त्यामुळे भाग्य, धर्म, पिता यांचा फायदा होऊ शकतो. भाग्याची साथ मिळेल, पण ती काहीशी विलंबाने मिळेल. उच्च शिक्षणात अडथळे येऊ शकतात किंवा विषय बदलण्याची इच्छा होईल. गुरूंशी असलेले संबंध तपासून पाहावे लागतील. लांब पिल्लांच्या धार्मिक यात्रेचे नियोजन होईल. मकर लग्न यांच्या 8व्या स्थानी केतू असल्यामुळे आयुष्य, गुणविद्या, सासर या गोष्टींचा विचार केला जातो. संशोधक, ज्योतिषी किंवा गुप्तहेरासाठी हा काळ यशाचा आहे. सासरच्या मंडळींकडून अचानक काही गुप्त माहिती समजू शकते. जुने आजार डोकं वर काढू शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. कुंभ लग्न याच्या 7व्या स्थानी केतू असल्यामुळे विवाह, भागीदारी, जनसंपर्क यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वैवाहिक जोडीदाराच्या वागण्यात अचानक बदल जाणवेल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर व्यवहार पारदर्शक ठेवा. सार्वजनिक जीवनात आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला आध्यात्मिक ओढ लागण्याची शक्यता आहे. मीन लग्न तिथे त्या पत्रिकेमध्ये 6व्या स्थानी केतू असल्यामुळे रोग, शत्रू, स्पर्धा यांवर परिणाम होऊ शकतो. शत्रू योग निर्माण होईल. गुप्त शत्रू स्वतःहून पराभूत होतील. आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार किंवा संसर्गजन्य आजारापासून सावध राहा. मामाच्या घराण्याशी संबंधित काही जुन्या गोष्टी समोर येऊ शकतात. रोजगाराच्या नवीन संधी चालून येऊ शकतात. तूळ राशीने लक्ष्मी देवीची उपासना करावी. पांढरी मिठाई किंवा साखर द्यावी. दान करावे. वृश्चिक राशीने हनुमान चालीसा वाचा आणि हरभऱ्याची डाळ आणि गूळ दान करा. धनु राशीने कपाळावर केशराचा टिळा लावा. पिवळे फूल किंवा केळी दान करा. मकर रास, शनिवारी पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करा. मोहरीचं तेल किंवा लोखंडी वस्तू दान करा. कुंभ रास, दररोज ध्यान, मेडिटेशन करा. निळ्या रंगाचे कपडे दान करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मीन रास, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करा आणि हळद किंवा धार्मिक पुस्तकं दान करा.